नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 23 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद भरतीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी IBPSने विचारलेले काही प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या वर्षी ठोठावण्यात आली? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ही 1910 साली ठोठावण्यात आलेली आणि अशी शिक्षा त्यांना 25 वर्षासाठी प्रत्येकी 2दा म्हणजे एकूण 50 वर्षासाठी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली होती. आणि पहिल्यांदा त्यांना जन्मठेपेची शिक्षा ही 24 डिसेंबर 1910 रोजी ठोठावण्यात आलेली 25 वर्षासाठी. आणि ही शिक्षा त्यांना बोटीतून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी, त्याचबरोबर देशविरोधी किंवा कायदेविरोधी कृत्य करण्यासाठी ठोठावण्यात आली होती. त्यानंतर दुसरी शिक्षा त्यांना 30 जानेवारी 1911 रोजी ठोठावण्यात आलेली, ती देखील 25 वर्षासाठी जन्मठेपेची शिक्षा होती. म्हणजे अशी एकूण जवळपास 50 वर्षे म्हणजे 2दा जन्मठेपेची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 2दा जन्मठेपेची शिक्षा झालेले क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत? तर ते आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्याचबरोबर ह्या शिक्षेनंतर त्यांना 15 जुलै 1911 या दिवशी अंदमान येथील जेलामध्ये ठेवण्यात आले होते. हे लक्षात ठेवा. या तारखेवर किंवा या वर्षावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न दुसरा, ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून महाराष्ट्रातील चंद्रपूर हे शहर ओळखले जाते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर काही शहरे आहेत ज्यांना देखील टोपण नावाने ओळखले जाते, ती देखील बघूया. तर सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर मुंबई या शहराला सिटी ऑफ ड्रीम्स म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील मुंबई ओळखली जाते. त्यानंतर सिटी ऑफ ऑरेंजेस किंवा नारंगी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर नागपूर या शहरास सिटी ऑफ ऑरेंजेस म्हणून ओळखले जाते. त्यानंतर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर नाशिक या शहरास वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. आणि क्वीन ऑफ डेक्कन म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते किंवा क्वीन ऑफ दख्खन असे पुणे या शहराला ओळखले जाते. तर याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, हे देखील खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न तिसरा, भारतातील उद्योग क्षेत्रातील एकूण कोर इंडस्ट्रीची संख्या किती आहे? तर भारतातील उद्योग क्षेत्रात असलेल्या एकूण कोर इंडस्ट्रीची संख्या आहे 8 एवढी. तर हा प्रश्न आपण याआधीच कव्हर केलेला आहे, तर याचीच आता आपण उजळणी करूया. तर भारतातील कोर इंडस्ट्रीज आहेत एकूण 8. तर त्या बघूया. पेट्रोलियम रिफायनरी पदार्थ, वीज निर्मिती उद्योग, पोलाद उद्योग, कोळसा उद्योग, नैसर्गिक वायू उद्योग, कच्च्या तेलाचे उत्पादनाशी रिलेटेड उद्योग, सिमेंट उद्योग आणि खते उद्योग. तर असे एकूण 8 उद्योग आहेत ज्यांची गणना भारतातील कोर इंडस्ट्रीजमध्ये केली जाते. प्रश्न चौथा, काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारलेला व खाली पर्याय दिलेले. तर काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी जी काँग्रेसमधून बाहेर पडून 1934 साली स्थापन करण्यात आली होती, त्याचे संस्थापक आहेत महादेव श्रीहरी अने, हे ज्यांना आपण बापूजी अने या नावाने देखील ओळखतो. त्याचबरोबर यामध्ये मदन मोहन मालवीय यांचा देखील सहभाग होता, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येईल. प्रश्न पाचवा, पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत ज्यांना जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, ज्याला आपण JNU या नावाने ओळखतो, तर JNU तर्फे डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेले आहे. तर अशा पहिल्या महिला आहेत ज्यांना JNU तर्फे डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेले आहे, त्या आहेत डॉक्टर सामिया सुलुहू हसन ह्या. तर डॉक्टर सामिया सुलुहू हसन या टांझानिया या राष्ट्राच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील तुम्हाला करंट अफेअरच्या अनुषंगाने प्रश्न विचारले येईल. आणि त्याचबरोबर JNUने ही डॉक्टर त्यांना का प्रदान केलेले आहे? तर भारत आणि टांझानिया यांचे संबंध बळकट करण्यासाठी, त्याचबरोबर आर्थिक मुत्सद्देगिरीला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक एकात्मता आणि बहुपक्षीयता या क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी दिलेले जे काही महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्या या योगदानासाठी डॉक्टर सामिया सुलुहू हसन यांना डॉक्टरेट JNUने डॉक्टरेट प्रदान केलेले आहे. आणि त्या टांझानिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येईल. प्रश्न सहावा, बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर बांगलादेशची निर्मिती ही 1971 साली करण्यात आलेली आहे. आता हा प्रवास कसा होता ते देखील बघूया. तर 26 मार्च 1971ला पाकिस्तानच्या आर्मीने बांगलादेश या भागात आपली आर्मीची कारवाई चालू केली आणि तेथे अंतर्गत वॉर चालू झाले होते. त्यानंतर जवळपास 3 डिसेंबर 1971 रोजी भारताने या युद्धात प्रवेश केला होता आणि त्यानंतर 13च दिवसामध्ये म्हणजे 16 डिसेंबर
1971 रोजी पाकिस्तानी फौजेने शरणागती पत्करलेली होती. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा. या तारखेवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर काही टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला, मात्र ते एक्झॅक्ट प्रश्न तो कोणता होता हे आपल्याला समजलेले नाही. तर ते टॉपिक बघूया. लेक लाडकी योजना याच्यावर देखील एक प्रश्न होता. त्यानंतर भारत आणि इटली संबंध या रिलेशनवर देखील एक प्रश्न विचारण्यात आलेला. त्यानंतर अमृत भारत स्टेशन ही जी योजना आहे या योजनेवर देखील प्रश्न विचारण्यात आलेला. त्याचबरोबर जिल्हा बेस्ड क्वेश्चन देखील प्रत्येकी 2 पेपरमध्ये विचारण्यात आले होते. तर हे काही प्रश्न होते जे पहिल्या शिफ्टला आजच्या पेपरमध्ये विचारण्यात आले होते व ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून जर प्रश्न तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्सला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला पाठवू शकता. त्याचे विश्लेषण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेतले जाईल, जेणेकरून पुढे होणाऱ्या IBPSच्या पेपर्समध्ये त्याचा तुम्हाला फायदा होईल. या व्हिडिओची जर PDF कोणाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसानंतर जलसंपदा विभागाची परीक्षा चालू होणार आहे. तर ज्यांनी कोणी WRDचा फॉर्म भरलेला असेल किंवा त्याची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी GK ह्या विषयाची टेस्ट सिरीज आपल्याकडे आहे. फक्त GKचेच प्रश्न आहेत आणि असे 5 टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि या 5 टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचे GK आणि GSचे जवळपास 125 प्रश्न किंवा 125 टॉपिक तुमचे कव्हर होतील. आणि प्रत्येक प्रश्नाचे अतिशय सविस्तर विश्लेषण तुम्हाला त्याच्यासोबत देण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही टेस्ट सिरीज फक्त 50 रुपयाला अवेलेबल आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ही टेस्ट सिरीज हवी असेल किंवा याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर एक मोबाईल नंबर दिसत असेल, त्या मोबाईल नंबरवर टेलिग्रामवर मेसेज करून तुम्हाला अधिक माहिती घेता येईल. पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.